सुंदरबनच्या जंगलात छोटे उंदीर मामा, लखन माकड दादा आणि सुंदरी मांजरी ताई एकमेकांचे घनिष्ठ मित्र होते. ते इतके जिवलग मित्र होते की अतिशय त्यांच्यात मैत्री होती. तिघे जंगलातनं फिरायचे एकत्र, अन्न आणण्यासाठी एकत्र जायचे, सरोवरात पाणी पिण्यासाठी एकत्र जायचे. इतके ते घनिष्ठ मित्र होते. मग ते जंगलातनं एकदा फिरता फिरता तिघा मित्रांनी काय ठरवलं की आपण छानपैकी खीर करून खायची. मग तिघांनाही कल्पना पसंत पडली. मग तिघांनी खीर करायचे ठरवले. मग छोटे उंदीर मामा काय म्हणाले, मी रवा आणि साखर आणतो. लखन माकड दादा म्हणाले, मी पातेले आणतो. सुंदरी मांजरी ताई म्हणाल्या, मी दूध आणते. झालं. ठरल्याप्रमाणे तिघांनी साहित्य आणलं. मग जंगलातल्या एका झाडाखाली सुंदरी मांजरी ताईने दगडाची चूल केली. लखन माकड दादा, छोटे उंदीर मामा यांनी पाला पाचोळ्या काटक्या गोळा करून सुंदरा मांजरी ताईला आणून दिल्या. त्यांनी चूल पेटवली, विस्तव तयार केला आणि पातेले ठेवून सुंदरा मांजरी ताईने छानपैकी खीर तयार केली. आहा हा हा, काय सुवास तो खिरीचा! किती छान सुवास येत होता. तिघे अगदी त्या खिरीच्या सुवासाने मन हरवून गेले. छोटे उंदीर मामा, लखन माकड दादा यांना झाले, खीर आपण कधी खातोय. सुंदरी मांजरी ताईंनाही खीर हलवताना तो सुवास अतिशय आवडू लागला. त्यांनाही झाले, खीर एकदा कधी होते तयार आणि आपण कधी एकदा खातोय. मग खीर तयार झाल्या. सुंदरा मांजरी ताईने छोटे उंदीर मामा आणि लखन माकड दादाच्या मदतीने पातेले खाली उतरले आणि तिघेही गार होण्याची वाट पाहू लागले. त्यांना तिघांनाही झालं, कधी एकदाशी खीर गार होते. किती छान सुवास आहे, कधी खाईन झाले, असं तिघांनाही होऊन गेलो. मग ह्या गडबडीत काय झालं, लखन माकड दादा काय म्हणाले, अरे आपण आज खीर करायच्या गडबडीत आपण आज आंघोळ केलीच नाही. आपली खीर पण गार होणार आहे. तोपर्यंत आपण जंगलातल्या या आपल्या सरोवरात जाऊन आंघोळ करून येऊ. छोटे उंदीर मामा म्हणाले, ठीक आहे, ही छान कल्पना आहे. आपण आंघोळ करून येईपर्यंत खीर गार होईल. तिघांनाही पटले आणि तिघेही आंघोळीला गेले. मग काय झालं, सुंदरी मांजरीन ताईच्या नाकात खिरीचा सुवास इतका बसला होता, त्यांना कधी एकदाशी खीर खाते झालं होतं. मग त्यांनी गडबडीनं आंघोळ केली आणि त्या पटकन त्या जंगलातल्या झाडाजवळ आल्या, खिरीजवळ येऊन बसल्या आणि त्यांना काय वाटलं, जराशी आपण खीर खाऊन बघावी. किती छान झाल्या खीर, सुवास तर किती छान होता. खाल्ल्यावर तर किती छान वाटेल. नाही, अगदी थोडीशी मी खीर खाते असे म्हणून त्यांनी पळीने एका भांड्यात खीर ओतून घेतली. खीर ओतून थोडीशी तोंडात गेल्याबरोबर त्या इतक्या त्यांना छान वाटलं. हो, किती छान खीर आहे ही. अरे रे रे रे, खातच राहावे वाटते. तिचा सुवास तर इतका छान आहे, सांगताच येणार नाही. आणखी थोडीशी घेऊया. म्हणून त्यांनी पळीने परत आणखी जरा घेतली. ती खाल्ल्यावर मन तृप्त होतंय. खूप छान खीर आहे, मला अशीच खीर आवडते, मी आता आणखी घेणार. असं म्हणून सुंदरा मांजरी ताईने आणखी खीर घेतली. परत थोडी, परत थोडी, परत थोडी असे करत करत त्यांनी सगळं खिरीचं पातेलं संपून टाकलं. त्यांना भानच राहिलं नाही. इतकी चविष्ट खीर झाली होती आणि सगळ्यांच्या आवडीची होती. त्यामुळे पातेले रिकामे झाले. मग हळूच पातेल्यावर झाकण ठेवलं आणि जवळच्या झाडाखाली सुंदरा मांजरीन ताई जाऊन झोपल्या. थोड्या वेळाने छोटे उंदीर मामा आणि लखन माकड दादा आले. त्यांनाही खीर कधी खाईन झालं होतं. मग लखन माकड दादानी पातेल्याचे झाकण उघडले. बघतात तर खीर नाही. अरे, खीर काय झाली, खीर कोणी खाल्ली? मग छोटे उंदीर मामा म्हणाले, अरे लखन दादा काय झालं, खीर कोणी खाल्ली? लखन दादा म्हणाले, मी नाही खाल्ली.
छोटे उंदीर मामा म्हणाले मी नाही खाल्ली. तेवढ्यात सुंदरा मांजरींताई जाग्या झाल्या. ती दोघे बोलत होते त्यांनी ऐकलं. त्या पटकन उठल्या. अरे लखन दादा काय झाले रे? छोटे उंदीर मामा काय झाले? असे का ओरडता? अगो काही नाही सुंदरी मांजरीताई, खीर नाही पातेल्यात. अरे देवा, खीर कोणी खाल्ली? मलाही माहिती नाही. मी झोपले होते, आत्ताच उठले. अरे रे रे, आता काय करायचं बरं? त्यांना सुंदरा मांजरींताईंना घाम फुटला होता, कारण त्यांनीच खीर खाल्ली होती. पण खोटं त्यांना बोलता येत नव्हतं. तरी त्या म्हणाल्या मी नाही खीर खाल्ली. मग लखन माकड दादांना एक युक्ती सुचली. ते काय म्हणाले, हे बघा, कोणी खीर खाल्ली असेल ते आता चोरी आपल्याला लगेच कळेल. आपण आता या जंगलातल्या सरोवरात जाऊया आणि सरोवरात मी एक घागर आणतो. ती सरोवरात पालती घालायची. प्रत्येकानं त्या घागरीवर उभा राहायचं आणि आपला आवाज काढून घागरीला सांगायचं आणि ज्याची घागर बुडेल त्याने खीर खाल्ली असं समजायचं. कळलं का? ठीक आहे. पण सुंदरी मांजरीताई घाबरत होत्या. त्या सरोवराकडे जायला तयार नव्हत्या. तरी पण आपल्यावर संशय येईल म्हणून त्या तयार झाल्या. मग तिघेही सरोवराच्या काठावर गेले. लखन माकड दादाने घागर आणली आणि ते पहिल्यांदा सरोवरात गेले. घागर पालती घातली. ते काय म्हणाले, हुपूप करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी. पण घागर काही बुडली नाही, म्हणजे त्यांनी खीर खाल्लेली नाही. मग लखन माकड दादा काठावर येऊन बसले. मग छोटे उंदीर मामा गेले. ते घागर पालती घालून घागरी उभा राहिले. ते काय म्हणाले, चिची करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी. घागर काही बुडली नाही. मग छोटे उंदीर मामा काठावर येऊन बसले. आता पाळी आली सुंदरी मांजरींताईची. त्या खूप घाबरल्या होत्या. त्यांचे हातपाय लटपटत होते. मग लखन माकड दादा म्हणाले, सुंदरी मांजरीताई जावा तुम्ही, तुमची पाळी आहे. सुंदरी मांजरीताई हातपाय थरथरत घाबरत घाबरत घागरीजवळ गेल्या. पण घागरीवर चढायचे धाडस काही होईना. त्यांचे पाय लटपटू लागले. तरी त्या कशा तर घागरीवर गेल्या आणि त्यांचे पाय लटपटत होते. त्यामुळे घागर कलंडली. लटपटत लटपटत असतानाच त्या बोलल्या, म्याव म्याव करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी. आणि त्या म्हणण्याप्रमाणे घागर बुडली. घागर पालती झाली. मग सुंदरी मांजरीताई वाहत निघाल्या. मग सुंदरी मांजरीताई म्हणाल्या, अरे लखन माकड दादा, छोटे उंदीर मामा, मी खोटे बोलले, मी चुकले, खीर मीच खाल्ली, मला वाचवा, मला वाचवा. पण दोघांनाही ते लक्ष दिले नाही. तरी शेवटी लखन माकड दादा आणि छोटे उंदीर मामा गेले आणि सुंदरी मांजरींताईंना तलावातनं वर काढलं आणि तिला वाचवलं. मग सुंदरी मांजरींताई म्हणाली, लखन माकड दादा, छोटे उंदीर मामा, मला माफ करा, मी खोटे बोलले, मीच खीर खाल्ली. कारण खीर इतकी छान होती, मला खूप आवडली, म्हणून मी चोरून खीर खाल्ली, मला माफ करा. मग लखन माकड दादा छोटे उंदीर मामा म्हणाले, सुंदरीताई तुला आवडली होती, मग तू खोटं बोलायचं नाहीस, मी खीर खाल्ली म्हणून सांगायचं. असं खोटं कधी बोलायचं नाही, नाही तर शिक्षा होते, कळलं का? मग सुंदरी मांजरींताई म्हणाली, हो मी चुकले, मी आता कधी खोटं बोलणार नाही. असे म्हणून तिघे मित्र परत जंगलात निघून गेले. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.